तिरकिटधा असा तबल्यावर कडक पडणारा हात आणि वाजवताना दिसते ती एक स्त्री. भारतीय संगीतातील एक रेअर कॉम्बिनेशन. वयाच्या 8व्या वर्षापासून तबल्याचा ध्यास घेऊन अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून डिजिटल माध्यमातून नवीन शिकणाऱ्या लोकांपर्यंत ते ज्ञान पोचावं यासाठी धडपडणारी, आपल्यासारख्याच 50 वादक स्त्रियांना घेऊन फिमेल बँड उभा करणारी, या बँडची प्रवर्तक तसंच तबला वादक म्हणून आपली नवी ओळख निर्माण करणारी आजची आपली मैत्रीण स्वप्नगंधा करमरकर. आपल्या आवडीला करिअरचे रूप देऊन मुलांच्या बरोबरीने भक्कमपणे उभी राहणारी तबलावादक स्वप्नगंधा करमरकर हिच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि आपल्या मुलीची ही कला ओळखून तिला भक्कमपणे पाठिंबा देणारं तिचे कुटुंब, तिचे आई बाबा त्यांच्याशीही आपण आज गप्पा मारणार आहोत. मी तुमच्या तिघांचंही स्वागत करते आपल्या महिला दिन विशेष आजच्या आपल्या भागामध्ये. मला सगळ्यात आधी हे विचारायला खूप आवडेल, म्हणजे मला उत्सुकता खूप आहे. खरं तर ज्या वयात भातुकली खेळावी असं मुलींना वाटतं त्या वयात तिच्या हातात तबला आला, किंवा ज्या वयात पुढे मोठं झाल्यानंतर आपण मेकअपचा ब्रश घेतात आणि नटण्या मुरडण्याची हौस असते, त्या वयात तिला कुठेतरी हातात बॅट घेऊन आपण क्रिकेट खेळावं ही एक वेगळी आवड तिची होती. तर ही जेव्हा तुम्हाला समजली तेव्हा एक पालक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय होती? हां, म्हणजे कसं की तिची तबल्याची आवड आहे ही मला असं काही कळलं नाही. पण अगदी लहान असताना ते डमरू मिळतात, तर ते मी डमरू आणायची तिला वाजवायला आवडायचं म्हणून. आणि मग ती इतक्यात, म्हणजे जे येणारे आमच्याकडे कोणी आले की वाजवायला सांगितलं, एवढी तालात कशी काय वाजवते, छान वाजवते वगैरे असं म्हणायचे. पण एवढं काही माझ्या लक्षात नाही. किंवा कडेवर घेतलं तरी असं सतत काहीतरी बोटं चालू असायची. पण म्हणून हिला तबल्याची आवड आहे असं मला कधीच कळलं नाही. मग आपलं नेहमीप्रमाणे तिचे बाबा म्हणाले की काहीतरी कलाही यायला पाहिजे. मग आत्तापासून मग मी तिला नाचात घातली, तिथे काही जमलं नाही. मग गाण्यात घातली, तरी गाण्याच्या वेळी केले आम्ही. ती म्हणाली की आई तू आलीस तरच मी गाण्याच्या क्लासला जाईन. तर आमच्या 3 परीक्षा झाल्या दोघींच्या. आणि मग तिथेच त्या सरांना कळलं की हिला तबल्याची आवड आहे. म्हटलं बापरे, कसं काय ही तबला. आणि त्यावेळेस म्हणजे खरंच अजिबातच हे नव्हतं की मुलींनी तबला. तर मला खूप विचार आला, पण म्हटलं असू दे, वेगळं आहे काहीतरी, बघूया, त्याच्यात जर तिला आवड असेल तर हरकत नाही. असं करून ती सुरुवात झाली. मला तुला विचारायला आवडेल, तुझे पहिले गुरु कोण होते? जेव्हा पहिल्यांदा तबल्याचं शिक्षण तू घेतलंस, पहिले गुरु सर्वात पहिले 8व्या वर्षी लक्षात आलं की मला तबल्याच्या क्लासला घालायला हवं. तर तेव्हा कल्याणलाच श्री कैलास जोशी सर म्हणून आहेत, त्यांच्याकडे माझं पहिले 8 वर्ष तबल्याचं शास्त्रोक्त शिक्षण झालं. ते माझे पहिले गुरु. आणि मग त्यानंतर ते पंडित योगेश समशी यांचे शिष्य आहेत कैलास जोशी सर. तर त्यांनी सांगितलं की तुला जर करिअर करायचं असेल तर तुला कल्याणात राहून चालणार नाही. आणि मेन दुसरं त्यांनी हे एक सांगितलं की मी माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी तुला देऊन झालं आहे. तुला जर करिअर करायचं असेल तर तुला अजून चांगल्या गुरूंची आवश्यकता आहे आणि खास करून तू मुंबईत जायला हवं. मग त्याप्रमाणे आम्ही थोडासा कॉन्टॅक्ट वगैरे केला आणि आम्हाला श्री स्वप्नील भिसे, तेव्हा ते डोंबिवलीत राहत होते, त्यांचा नंबर मिळाला. योगेश समशींचेच शिष्य आहेत ते. तर त्यांच्याकडे मी पुढे 2012 या 2009 सालापासून मी आजतागायत मी स्वप्नील भिसे यांच्याकडे शिकते. आणि तबल्यामध्ये जेव्हा डिप्लोमा डिग्री मी करायला घेतलं मुंबई युनिव्हर्सिटीतनं, तर तेव्हा मला पंडित विभव नागेशकर यांचं 4 वर्ष मार्गदर्शन लाभलं. आणि तेव्हाच तिथे श्री प्रवीण करकरे डोंबिवलीचे, त्यांचंसुद्धा मार्गदर्शन लाभलं. आणि तेव्हापासनं स्वप्नील भिसे आणि प्रवीण करकरे सर यांच्याकडे मी शिक्षण घेत आहे. खूप छान, खूप छान. मला आता तुझ्याकडनं हे ऐकायला आवडेल की तबल्याचं शिक्षण आताही चालू आहे. हो. पण पहिला असा काहीतरी साथ केली असेल किंवा काही हे केलं असेल, तर त्याची तुझी पहिली अचिव्हमेंट तुझी काय होती? साथ संगतीमध्ये म्हणशील तर शाळेमध्ये जसं कळलं की ही मी तबला शिकते, अरे ही तबला शिकते, तर तेव्हापासून गॅदरिंगमध्ये मला त्यांनी साथीला घ्यायला सुरुवात केली.
आणि नक्कीच मला कैलास जोशी सरांनी पण मार्गदर्शन केलं की साथ म्हणजे बेसिक तरी का होईना पण साथ कशी करायची. आणि मग तेव्हापासून माझं गॅदरिंगला साथ संगत करणं, भजनाचे कार्यक्रम असतील, कीर्तनं असतील, तर त्याला साथ संगत करत करत मी सुरुवात केली. आणि अर्थातच स्वप्नील भिसे सरांकडे जाऊन माझं अजून जास्त शिक्षण त्यामध्ये वाढलं. आणि मी कधीच कोणत्याच कॉम्पिटिशन्सना वगैरे उतरले नव्हते तोपर्यंत. तर तेव्हा मी पहिल्यांदी त्यांच्याकडे गेल्यानंतर पहिल्याच वर्षी त्यांनी पहिल्यांदी मला कॉम्पिटिशनला उतरवलं. ते म्हणाले की तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे पोचायचं आहे आणि आज मुलं किती कष्टाने अजून ते करतायत हे सगळं आपल्याला कळून येतं. बक्षिसासाठी नको तर तुझी तयारी किती आहे हे कळण्यासाठी तू कॉम्पिटिशन्सना उतरायला हवं. आणि मग तेव्हा मी पहिल्यांदी स्वरसाधना समिती मुंबई, भारतातल्या पहिल्या महिला तबलावादिका डॉक्टर आबान ई मिस्त्री यांनी त्या संस्थेची स्थापना केली. तर त्या ऑर्गनायझर आहेत, ऑल इंडिया म्युझिक अँड डान्स कॉम्पिटिशन होते त्यांच्यातर्फे. तर तिथे मी तबल्याची सर्वात पहिले कॉम्पिटिशन स्पर्धेला गेले. आणि म्हणजे खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे की तेव्हा मला पहिल्याच प्रयत्नात फर्स्ट प्राईज सिल्वर मेडल मिळालं. आणि ते पण स्वतः डॉक्टर आबान ए मिस्त्री यांच्या हस्ते मिळालं. सो ते माझ्यासाठी खूप जास्त प्रोत्साहन देणार आहे. नक्कीच नक्कीच. करत असताना आपण नंतर तो तुझा वाद्यवृंद आणि ह्याच्याकडे आपण गप्पा मारणारच आहोत. पण तरी मला याच्यात एक तू काहीतरी वेबसाईट तुझी तबल्याचं शास्त्रोक्त अभ्यास मुलांना समजण्यासाठी तू एक वेबसाईट केलीस किंवा तुझा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामधनं तू मला वाटतं साधना द जर्नी टुवर्ड्स परफेक्शन ही संकल्पना नेमकी काय आहे, त्याचं ती कसं तुला सुचलं आणि ते नक्की काय आहे तर ते जरा तू सांग. हो नक्कीच. म्हणजे कलाकारांना किंवा आम्हा तबलावादकांना प्रॅक्टिस रियाज करण्यासाठी लेहऱ्याची आवश्यकता असते. तर तेव्हा त्या काळी आमच्याकडे लेहरा मशीन वगैरे होतं. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू लेहरा ॲप वगैरेही मोबाईलमध्ये यायला लागली. आणि त्याच्यातनं मला ती कन्सेप्ट सुचत गेली की आज प्रत्येकजण लेहरा मशीन विकत घेऊ शकतंच असं नाही. किंवा जर आपण अजून जास्त लेहरे पुरवले, कारण मशीनमध्ये म्हणा ॲपमध्ये म्हणा खूप लिमिटेशन्स येतात, तर आपण अजून जास्त वेगवेगळ्या लयीचे, वेगवेगळ्या तालांचे, वेगवेगळ्या रागातले लेहरे जर आपण लोकांपर्यंत पोचवू शकलो तर म्हणजे नक्कीच त्याचा सगळ्या विद्यार्थ्यांनासुद्धा जास्तीत जास्त उपयोग होईल. आणि त्याच्यातनं मला ती साधना जर्नी टुवर्ड्स परफेक्शन ही कन्सेप्ट सुचली. आणि त्याच्यात आम्ही जवळजवळ उत्तर भारतीय संगीतातले 45 ताल जे वाजवले जातात तर ते ताल श्री स्वप्नील भिसे या सरांनी तबल्यावर वाजवले, जेणेकरून गायकांनासुद्धा साथीला तो एक बेसिक एक ठेका 108 आवर्तनं ती उपलब्ध होतील आणि ते रियाज करू शकतील. आणि तेवढ्याच तालांमधले वेगवेगळ्या रागातले, वेगवेगळ्या लयीतले आम्ही लेहरेसुद्धा रेकॉर्ड केले तेव्हा. आणि मग ते यूट्यूबवर टाकण्याचा आमचा हाच मानस होता की त्याच्यातनं पैसे कमवणं हा उद्देश कधीच नव्हता. नाहीतर म्हणजे असंही डोक्यात आलं होतं की ॲप करू, थोडे पैसे लावू, पैसे घेऊ, पण हे सगळं करण्याचा कधीच माझा कल नव्हता. म्हणून मग ते डायरेक्ट यूट्यूबवर आम्ही टाकलं, जेणेकरून ते सगळ्यांना खुलं होईल आणि मुलं किंवा कलाकार त्याचा जास्तीत जास्त उपयोग करतील, अशी ती साधना कन्सेप्ट आहे. आणि तब्भी बोला ही वेबसाईट आहे. आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मी तबला डिप्लोमा आणि डिग्री करत असताना मला तिकडे श्री प्रवीण करकरे यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि त्यांच्यामुळे मला पूर्ण तबल्याची जी थिअरी आहे त्याची खूप आवड निर्माण झाली आणि खूप असं तो विषय इंटरेस्टिंग वाटायला लागला. तबला आपण अजून शिकावा, तबल्याची जी पूर्ण थिअरी आहे त्याचं जे पूर्ण नॉलेज आहे ते घ्यावं असं वाटायला लागलं. आणि त्यामुळे माझी थिअरी पक्की होत गेली. त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे एकदम चांगल्या पद्धतीने लिहिलेली असायची. आणि मग पुढे जाऊन तर अगदी सरच सांगायचे की तुम्हाला काही उत्तरं हवी असेल तर हिची वही घ्या, हिच्या वहीतनं घ्या, हिची सगळी पूर्ण आहेत उत्तरं वगैरे. आणि असं करत काय झालं की विशारदपर्यंतची सगळी थिअरी, डिप्लोमा, डिग्री आणि मास्टर्स मी केलं शिवाजी युनिव्हर्सिटीतून. तर तेव्हासुद्धा मी प्रवीण करकरे सरांकडेच थिअरीचं पूर्ण शिकले.
तर त्या सगळ्या वह्या किंवा ते सगळं नॉलेज माझं व्यवस्थित एका वह्यांमध्ये होतं. आणि मग ते नंतर विचार आला की हे सगळं मी माझ्याकडेच ठेवलं आहे, तर ते आपण कुठेतरी सगळ्यांबरोबर शेअर करावं. कारण सगळेजण विचारायचे आणि खास करून असं झालं की कोकणात नवीन तबल्याचे क्लास काढले गेले आणि मग माझ्या भावांनी वगैरे तिकडून विचारणा केली की ह्याचं उत्तर दे, त्याचं उत्तर दे. मग तेव्हा कुठेतरी आलं की तिथपर्यंत ही तबल्याची थिअरी पोचत नाही आहे. आणि आता कसं आहे की तबल्याची पुस्तकं जी आहेत भरपूर अवेलेबल आहेत आणि खूप त्याच्यातनं पण खूप छान नॉलेज आहे, पण ती सगळेजण प्रॅक्टिकली घेऊ शकतीलच असं नाही किंवा ती तिथपर्यंत एवढ्या लांबपर्यंत पोचतात, त्याची माहिती पोचते हेही होत नाही. म्हणून कुठेतरी विचार आला की वह्यांमध्ये असलेली सगळी थिअरी आपण कुठेतरी ती वेबसाईटवर आणूया आणि ती सगळ्यांसाठी आपण ती शेअर करूया आणि जेणेकरून सगळे तबला वादक, तबला अभ्यासक, तबला स्टुडंट्स यांच्यासाठी ती उपयोगी येईल. आणि असं तब्भी बोलाची ही वेबसाईट आहे. आणि तब्भी बोलाची वेबसाईट करून 2 वर्ष झाली. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आम्हाला प्रतिक्रिया पण खूप छान येतात, फोन येतात, अजून तुम्ही हे उत्तर टाकाल का, ते उत्तर कधी टाकणार, मग अजून किती दिवस लागतील, असं सगळं. आणि तेव्हा असंही एकदा मनात आलं होतं की जे अंध विद्यार्थी आहेत, जे आता तबला शिकतात आणि खूप चांगला तबला वाजवतात, सो त्यांच्यासाठी ही थिअरी कशी आपण उपलब्ध करू शकतो. तर लोकांशी बोलताना म्हणा किंवा माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी बोलताना पहिले असं वाटलं होतं मला की मला ही सगळी थिअरी ब्रेल लिपीमध्ये करावी लागते की काय. पण नंतर आजचा काळ आणि आजचा इतकं ॲडव्हान्स काळ आहे की तुम्ही एका क्लिकवरती ते सगळं ऐकू शकता आता. आणि उलट त्यामुळे त्यांची ग्रहण क्षमता जी असते ती जास्त असते, चांगली असते. आणि मग त्याच्यातनं थॉट आला की नाही, आपण ही सगळी जी थिअरी आहे जी वेबसाईटवर लेखी स्वरूपात आहे ती आपण ऑडिओ स्वरूपात यूट्यूबवर टाकू शकतो. आणि मग आम्ही तेच करतो की समोर यूट्यूबवरती टाकताना ते उत्तर समोर दिसतं लिहिलेलं आणि शिवाय मागून मी रेकॉर्डिंग केलेलं आहे, तर ते ऑडिओ. म्हणजे ज्यांना असं असतं की आज ट्रॅव्हलिंग वगैरे पण करतात, म्हणजे अगदी नॉर्मल सगळेच लोक वगैरे की किंवा ज्यांना असं असतं की ते ऐकून पटापट लक्षात राहतं की मी 10 वेळा ऐकतो, लक्षात ठेवतो की नाही मी नाही एवढं सगळं वाचू शकत, नाही बोर होतो, मला झोप येते, असं बरंच काय काय होऊ शकतं. तर मग त्यांच्या सगळ्यांसाठीच खूप सोप्या पद्धतीने आम्ही ते यूट्यूबवर मांडण्याचा प्रयत्न करतोय. अशी ही तब्भी बोलाची वेबसाईट आणि यूट्यूब चॅनल. खूप छान. कारण अशा प्रकारचं कुठे आहे असं मला तेवढा अभ्यास पण नाहीये, पण तरी ऐकिवात तरी माझ्या नाहीये. आणि खूप छान संकल्पना आहे आणि खरंच खूप एक प्रामाणिक कलाकार असा जो असतो ना की म्हणजे माझं आहे तर मग मी माझ्याकडेच ठेवते, मग माझ्याकडे येऊन देत लोक, मग मी त्यांना छान शिकवीन, असं आपला पुरतं स्वतः पुरतं न ठेवता आपल्याकडे आहे ते मुक्त हाताने द्यावं असं विचार करून खूप छान तू हे केलंयस. आणि मला वाटतं मी ऐकलं मगाशी की खूप वेगवेगळ्या ठिकाणं म्हणजे अगदी भारत पाक बॉर्डरवर सुद्धा तुला छान प्रतिक्रिया वेबसाईटसाठी किंवा चॅनलसाठी तुला येत आहेत. हा प्रवास खूप छान होऊन दे, त्याच्यासाठी तुला शुभेच्छा. आपण थोडंसं पुढे वळूया. मी सुरुवात सांगताना जेव्हा म्हटलं की हिने स्वरस्नेह म्हणून एक कल्याणमधला पहिला महिला वाद्यवृंद तयार केला, तर त्याच्यामागची नेमकी तिची म्हणजे ती निर्मिती नेमकी कशी आहे त्याच्याबद्दल जरा सांग. हो, जेव्हा सोशल मीडिया आलं 12वी नंतर वगैरे, तर तेव्हा मला फेसबुकवरती मी होतेच, आजही आहे, तर मला एक खूप चांगली सवय म्हणा किंवा छंद आहे की अशा लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची की ज्यांच्या हातामध्ये काहीतरी वाद्य दिसतंय. म्हणजे त्या फोटोमध्ये जर एखादं वाद्य असेल तर त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. हे माझा आवडता छंद आहे आणि ओळख वाढवायची. आणि असं करत जाता जाता अनेक महिला कलाकार माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये आल्या. आणि मग त्याच्यानंतर माझ्याला असं डोक्यात आलं की अरे या सगळ्यांना घेऊन आपण एक लेडीज ऑर्केस्ट्रा म्हणजेच महिला वाद्यवृंद तयार करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर त्या फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेल्यांना सगळ्यांना मेसेज केले आणि पहिल्यांदा सगळ्यांना आधी घरी बोलवलं आणि त्यांना सगळ्यांना संकल्पना, म्हणजे आम्ही एकमेकींना कधी पाहिलं नव्हतं,
आधी कुठून येणार आहेत, काय काय येणार आहेत काही माहिती नव्हतं, पण त्यांनी पण सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि ते सगळेजणं त्या सगळ्याच जणी घरी आल्या आणि मग त्याच्यानंतर संकल्पना मांडली आणि ती संकल्पना सगळ्या मुलींनी उचलून धरली आणि 8 मार्च 2013 साली आम्ही पहिला जाहीर कार्यक्रम केला, कल्याणलाच तो केला आणि मग त्याच्यानंतर आमची खरी चांगली घोडदौड सुरू झाली. आम्ही कॉन्ट्रॅक्ट शो पण घ्यायला लागलो आणि स्वतः मला ज्या काही थीम सुचायच्या त्याही आम्ही लोकांसमोर सादर करायला लागलो. अर्थातच या सगळ्यामध्ये आईबाबांचा सपोर्ट खूप होता, प्रचंड होता, कारण एवढं सगळं उभं करणं खूप म्हणजे कठीण गोष्ट आहे, तर ती त्यांच्या पाठिंब्याशिवाय शक्यच नव्हते. अगदी म्हणजे मी या प्रश्नाकडे येणारच आहे की जसं आता गंगाने सांगितलं की स्टेज शो करायचं ठरवलं, म्हणजे अगदी फेसबुकवरच्या मित्रमैत्रिणींना त्यांनी घरी बोलावलं आणि तिथून काही संकल्पना मांडल्या आणि आपण कामं करूयात, म्हणजे प्रोग्राम्स करूयात, कार्यक्रम करूयात. तर ही संकल्पना तिने ठेवल्यानंतर ती तुम्ही उचलून घेतली आणि छान एक तिला सहकार्य केलं, कारण शेवटी घरातून सपोर्ट असेल तरच बाहेर ती व्यक्ती आणखीन चांगल्या पद्धतीने ती करू शकते. मग तो व्यवसाय असेल, कला असेल, काही असलं तरी शेवटी घरातला सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. तर मी काकाने तुम्हाला विचारते थोडंसं की कसं काय, म्हणजे तुम्ही तेव्हा असं काही वेगळं वाटलं नाही का, किंवा हा स्टेज शो जेव्हा करत होते तेव्हा खूप वेगवेगळे प्रश्न आपल्यासमोर असतात. सगळ्यात पहिला म्हणजे या सगळ्यांना एकत्र जमवणं, हे करणं, ते होईल की नाही, तो सक्सेस होईल की नाही, त्याचं ब्रँडिंग कसं करणार, पब्लिसिटी कशी करणार, किंवा मग पुढे लॉस झाला तर काय, किंवा प्रॉफिट झाला तर सगळेच येतात, पण लॉस झाला तर मग काय, किंवा हे सगळी एक पालकांना भीती असते. आणि मग असं सगळं डोक्यात आलं की मग पालक म्हणतात नको ना, तू नको करूस त्याच्यापेक्षा, कार्यक्रमांना जा, साथीला जा, तू रात्री उशिरा ये आम्हाला चालेल, पण तू होऊन काही करू नको, असं साधारण असतं हे सगळं बघितल्यानंतर. तर मग हे सगळं तुम्ही तिला जो भक्कम सपोर्ट दिला, बोल. हां, त्याचं काय झालं की म्हणजे आता आम्हाला ही करते किंवा त्या सगळ्या मुली आमच्याकडे आल्या, खूप छान वाटलं अगदी. आणि करायला लागल्यावर मग बाबा पण म्हणाले की आपण एक कल्याणसाठी आपण स्वतः कार्यक्रम करूया. आणि मग कल्याणचे जो सगळे म्हणजे आमचे मित्रमैत्रिणी किंवा हिचे जे कोणी आहेत सगळे, ते त्यांची खूप आशीर्वाद तिच्या पाठीमागे असतातच नेहमी. तर आम्ही असं ठरवलं की बालक मंदिर संस्थेचा हॉल, जिथे मी नोकरी केली आणि जिथे स्वप्नगंधा शिकली, तर तिथेच आपण स्वतःनी सगळ्यांना बोलवूया आणि मोठा कार्यक्रम करूया. आणि तो पहिला कार्यक्रम 8 मार्च 2013 आम्ही स्वतःचा म्हणून केला. टेन्शन होतंच की आपण सगळ्यांना बोलवलं, येतील ना, काय होईल काय होईल, पण असं झालं की इतकी गर्दी झाली की बसायला जागा नाही, उभं राहायला जागा नाही. तर तेव्हा असं काही नव्हतं की आपल्याला मोठे कार्यक्रम करायचे, तर असं काही नव्हतं. पण ह्या ज्या मुली करतायत हे आवडतं आहे की नाही, किंवा त्यांच्या काही चुका असेल तर आपल्याला समजतील, याच्याने आम्ही तो कार्यक्रम केला. आणि मला सांगायला इतकं आनंद होतो की त्याच कार्यक्रमामध्ये कार्यक्रम संपला आणि माझ्या 2 मैत्रिणी तिथे आल्या होत्या, आघारकर आणि, तर त्यांनी महिला मंडळासाठी अत्रेमध्ये हा कार्यक्रम करायचा तिथल्या तिथे सांगितलं. म्हणजे आपण काही कुठल्या अपेक्षेने आमचा हा केलेला नव्हता की आपल्याला मोठा कार्यक्रम, पण आपण काही अपेक्षा न धरता कुठल्या गोष्टी केल्या की आपोआप कशाच होतात. तर ते अगदी तिथल्या तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याचा खूप आनंद झाला आम्हाला. आणि मग तो अत्रेला कार्यक्रम तो सुद्धा हाऊसफुल झाला. आता असं की हिची पहिल्यापासून आवड जी होती तबल्याची, आता त्यामुळे थोडंसं मागे तेव्हा देखील हा प्रश्न होताच. प्रत्येकजण आमचे नातेवाईक हिचे हेच म्हणत, अगं पण तू ते तबला असून दे, पण पहिले BA शिकून घे पहिले, त्याशिवाय नाही, पण असून दे. अगं काय पहिले BA होऊन दे ना, काहीतरी बघू. पण मग तेच मी धरून घेतलं, तबला आहे ना, ते आहे, तिच्या हातात आहे. आणि बऱ्याच जणांचं की तिचा हात चांगला आहे, वजनदार आहे, हाताला वजन चांगलं आहे, अशा बऱ्याच कॉमेंट्स होत्या त्यांच्या तज्ज्ञांच्या. तिथलं तसंच पुढे न्यायचं नक्कीच होतं. मग तिला घेऊन मी झाकीर हुसेनच्या प्रोग्रामला घेऊन जायचो, म्हणजे NCPAला, त्या तिकडे ठाण्याला झाकीर हुसेन, भीमसेन जोशी आणि ह्यांचा एक कार्यक्रम. आणि जिथे जे तबल्याचं हे असेल तिथे मी तिला घेऊन जायचो.
पुढे नंतर क्रिकेटची पण येत 2 आवडी. क्रिकेट तर आम्ही तेव्हा कल्याणलाच एक त्यांनी सुरू केलं होतं नुकतंच मुलींसाठी क्रिकेट. मुली क्रिकेटच खेळत नाही, हिला कुठे चान्स आहे. तर तिथे सुरू केलं आणि मग ठाण्याचं जाहिरात आली, ठाण्याला एक सुरू करतात म्हणून. तिथे घेऊन गेले तर तिथे मी घेऊन गेलो. एकदा गेलो, 2दा गेलो, 3दा गेलो, तर मुलीच येणार. 11 होतच म्हणजे मुलीसाठी क्रिकेट सुरू करायचं तर मुलीच येणार. त्यामुळे तिथे पण माघार येईल लागली. मग मुलांवर 10 मुलगे आणि 1 मुलगी अशी क्रिकेट तर या दोन्ही आवडी जोपासला. शिक्षण BA तू तबल्यात, आणि तबल्यात BA आहे ना, मग तबल्यातच शिक्षण घे. हे प्रत्येकाने BA BCom BSc वाला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही तबल्यात BA केलं. नंतर आता तिला MA करायचं होतं, पण दुर्दैवाचा भाग असा की MA हे मुंबई विद्यापीठातच नाही आहे. त्यामुळे तिला कोल्हापूरला जायला लागलं. ती MA झाली, पण ते मग पहिले 2 वर्ष हे पण होतं काय कोर्स, ब्रिज कोर्स असतो 1 वर्षाचा. 1 वर्षाचं, आणि त्याच्यानंतर MA. तेही तिने केलं त्यावेळेस. त्यामुळे हे आहे ते तिला कळलं ना आपल्याला. आणि मग तिने हे स्वतः केलं. म्हणजे जे मुली जमवल्यांना आता त्यावेळेस नवीन होतं, तरी सारखे कॉम्प्युटरवरती, म्हणजे कॉम्प्युटर आम्ही काय कॉम्प्युटर सारखी मुलं असतात वगैरे आम्ही म्हणायचो. पुन्हा कॉम्प्युटरचा हा फायदा मला तिने हे कळून दिला की कॉम्प्युटर चांगलं पण असतो. आणि त्या मुली जमवून हे आणि मी इथे सुरू झालं. तर ह्या मुली पण यायचं ना, ते काही मोठे होते, हिच्यापेक्षा मोठे होता. यायच्या ते अगदी अक्षरशः आपलं घर असं की इथे होतं. आणि मग रात्र मी त्यांना काही अशी घाई नसायची की आपण जाऊया, घरी जाऊया, इथे मग हे करायचं, अमुक करत अमुक करायचं. मग एक बाहेर कार्यक्रम मिळायला लागले. मुंबईला मिळायला लागले, ठाण्याला, डोंबिवलीला, यवतमाळ, म्हणजे कोकणात मिळाले. तर असे, तर तेव्हा कोण नाही, म्हणजे आम्हीच घेऊन जायचो त्या मुलींना. यायच्या मुली. आम्ही पहिलं पालकांची मीटिंग बोलवली. काही पहिले 6-7 मुली कल्याणच्या होत्या आणि बाकीच्या बाहेरच्या होत्या. पालकांची मीटिंग बोलली की असं आहे का? हो, जा ना. मग मी दुसऱ्या वेळेला म्हटलं, अरे हे असं बरोबर नाही ना. पालकांना म्हटलं, हे बघा आता तुम्ही पण जा बरोबर एकदा. प्रत्येक त्यांना वाटतं मीच सगळं करतो आहे असं नको आहे. तर ते मग नाही, तुम्ही जे करताय ना ते बस आम्हाला जमणार नाही. त्यामुळे असं आमच्या ते गळ्यात पडलं. पण चिक्कार मजा यायची. खूप छान अनुभव. म्हणजे त्यामुळे ते तिला जो गोष्टीन पाहिजे होतं ते तिला मिळालं. तर मुळात त्याच्यामध्ये म्हणता येईल की तुम्हाला सुद्धा दोघांनाही ती आवड होती. मुळात कलेची आवड असल्यामुळे ते जास्त सोपं गेलं तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. ही आई म्हणायची ना मग अशी की हे वाजवायची ते वाजवायची. तर आम्ही तिला समजा फिरायला नेलो ना, तरी ही वस्तू बाकी काय नाही, ते डमरू घे, तबला घे, वाजवण्याच्या ते बारीक हे म्हणतात ते थोडे मोठे घ्यायला लागले, ढोलक घ्यायला लागले, असं म्हणजे वाद्यातच. तर बाकी काही जर समजा नवीन कपडे घ्यायचं, घ्या, तुम्हाला वाटेल ते घ्या, तुमच्या आवडीचं घ्या. प्रत्येक वाढदिवसाला वाद्य, प्रत्येक वाढदिवस वाद्य घ्यायचं. खूप छान दोघांकडनं. आणि तिचंही थोडंसं बालपणाबद्दल पण आपल्याला कळलं. आपण आता थोडं पुढे येऊया. गन्ना, मला तुला हे विचारायला आवडेल की तुझं आत्ता पुढचं तुझं स्वप्न काय, किंवा तुझं असं की काही गोल ठरवलं असं की तुला काय करायचं? हां, म्हणजे असं स्वप्न म्हणाल तर असं वाटतं की जास्तीत जास्त मुलींनी ह्या क्षेत्राकडे वळावं. तर त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त गाईड करावं, हे तर आहेच. आणि शिवाय म्हणजे मी नक्कीच ह्या पालकांना पण सगळ्यांनाच सांगू इच्छिते की तबल्यामध्ये तुम्हाला म्हणजे डिप्लोमा, डिग्री, मास्टर्स आणि PhD असं सगळं करता येतं. आणि उलट त्या आधारे तुम्ही खूप छान प्रकारे तुम्ही जॉबसुद्धा करू शकता. जॉब ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा आहेत. तुम्ही क्लासेस घेऊ शकता, तुम्ही कार्यक्रम करू शकता. तुम्ही म्युझिक टीचर म्हणून तुम्ही स्कूल्समध्ये, इंटरनॅशनल स्कूल्समध्ये, इव्हन कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी अंडरसुद्धा तुम्ही लागू शकता. तर असं खरंच नाही आहे की म्युझिककडे वळलो तर मग तुमचं पोटापाण्याचं काय.
तर आता तो खरंच थोडंसं म्हणजे परिस्थिती खूप चांगली आहे, नक्कीच चांगली आहे. बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत, खूप वेज आहेत. म्हणजे तुम्ही फक्त तबल्यामध्ये तबला शिकताना सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये फक्त नृत्याची साथ संगतीवर कमांड मिळवू शकता. तुम्ही फक्त गाण्यामध्ये फक्त शास्त्रीयमध्ये करू शकता, तुम्ही लाईट म्युझिकमध्ये करू शकता. मग तबल्याबरोबर ढोलक, ढोलकी, साईड रिदम, ऑक्टोपॅड खूप अवेलेबल आहे. हे सगळं अवेलेबल आहे. एक तुम्हाला जे आवडतंय ते एकदा तुम्ही बेसिक आधी शिकलात की त्याच्यानंतर तुम्हाला खूप फाटे तुम्ही फोडू शकता त्याला आणि तुम्ही तुमचं करिअर नक्की याच्यामध्ये करू शकता. त्यामुळे अजून जास्तीत जास्त कलाकार विद्यार्थी तयार करणं आणि कार्यक्रम अजून छान छान करणं आणि मुळात समाज उपयोगी काही ना काहीतरी काम करणं म्युझिकतर्फे म्हणजे शुअरली अशी इच्छा आहे. नक्कीच नक्कीच तुझ्या सगळे स्वप्न तुझी पूर्ण होत. मला एक विचारायला शेवटचा एक आवडेल की एक वेगळं क्षेत्र जसं तू निवडलं आहेस तसं एक मुलं असतील किंवा मुली असतील एक वेगळं क्षेत्र निवडू पाहताय तर त्यांना माहितीये मला हे आवडतंय पण मी बोलू कशी, पण मी हे करू कसं, हे काय वाटेल किंवा हे, तर हे जे बघता आहेत किंवा स्वप्न बघतायत याचा आता, तर त्यांना तू काय मार्गदर्शन करशील? अरे वा, मग चांगला प्रश्न आहे. कारण मला सुद्धा म्हणजे जेव्हा मी पण हे क्षेत्र निवडलं तेव्हा सुद्धा घरून खूप चांगला सपोर्ट होता. तर नक्कीच मी सगळ्यांना सांगेन की आपल्या आजूबाजूच्या कलाकारांना, मग ती तुमची मुलंच असली पाहिजेत असं नाही आहे, पण ती माणसं आहेत, ती कलाकार आहेत आणि इतर सब्जेक्टना येऊन जाऊन कोणीही शिकवू शकतं किंवा कोणीही करू शकतं. पण जो कलाकार येतो ना वरतून जो, तो सगळे नसतात. तर ते सगळ्यांना येत नाही. म्हणजे उद्या मी सांगू शकते की हां हे इंग्लिशचं मी लिहून देईन, पण उद्या मी असं कोणाला सांगू नाही शकत की जरा हे तबल्याचं माझं करा, मी येते थोड्या वेळात. तर तसं नाही होत. तर ते खूप स्पेशल असतात, जे आर्टिस्ट असतात ते. तर त्यामुळे ते तुम्ही स्वतःला आधी ओळखा की हो की तुम्ही आर्टिस्ट आहात किंवा कोणीही असाल, तुम्हाला जे आवडीचं क्षेत्र आहे ते तुम्ही नक्की निवडा. त्याच्यामध्ये अजून खोलवरती जा, त्याच्यामध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज असतील त्या बघा, त्या सर्च करा. सतत असे भुकेले राहा की नाही मला अजून कुठे काय काय मिळेल, मी अजून समाजाला काय काय देऊ शकतो. कारण आपल्याला मिळतंच, पण आपण आपल्याला घेता घेता समोरच्याला सुद्धा देण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि काहीही मदत लागली तरी तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता, अगदी कसलाही गायडन्स हवा असेल तरी. अच्छा. काका मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल. आपण आत्ता बघतो की हल्ली मुलांना एक्सपोजर खूप मिळतं. म्हणजे अगदी साधे TV शूट असेल, म्हणजे TV साठी जाहिरात असेल, यूट्यूबसाठी जाहिरात असतात, वेगवेगळे लाईव्ह कॉम्पिटिशन्स असतात, गाण्यांची असेल किंवा डान्सची असेल. तर या सगळ्यामध्ये हल्ली मुलांना एक्सपोजर भरपूर मिळतं आहे. तर याच्यात अगदी आपण बघतो अगदी ज्युनियर सिनियर KG पासूनची मुलं या सगळ्यामध्ये जात आहेत या शर्यतीत. म्हणजे या लंबे रेस का घोडा आणि ते जो घोड्यासारखे त्यांना असं घालतात नुसते कॉम्पिटिशनला. तर या सगळ्यामध्ये मुलांचं असं कुठे बालपण हरवतंय का किंवा हरवत चाललंय का, असं तुम्ही एक पालक म्हणून तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? आता हे कलेच्या बाबतीत बोलायचं तर हे बालपण हरवलं वगैरे म्हणजे मला हे तेवढं पटत नाही. बालपण कधीच हरवत नसतं. कलाकार हा असा असतो की तो त्याच्या ह्याच्यातच असतो मग्न. ती कुठली कला असेल पण ती कला तो सावरण्याचा प्रयत्न करतो. पालकांचा दोष असा आहे की त्याला नको तिथे ते सांगतात, चल नाचायला जा, हे चल, आणि त्यांना ती सवय लावतात. एक्सपोजर म्हणालात ना, ती त्यांना सवय लावतात. खरं मी त्यांना काही इंटरेस्ट नसतो असं मला वाटतं. कारण ते झालं ना की ते बाहेर नॉर्मल यांच्यासकट खेळतात, अगदी मुलांसकट ते खेळतात. आता गंधाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ते अजूनही ती बालपण विसरलेली नाही. अजून ती खेळते अक्षरशः. मग आता लहान मुलं असो कोणीही असो, कलाकार लहानपण विसरत नाही. कारण ती कलाच असे ती हीच असते, म्हणजे काय म्हणतात हां, व्यवहार नसतो त्याच्यात. आता तुम्ही पालकांना असं वाटतं की आता जे दुसरी बाजू अशी की आपल्या मुलांनी आता पूर्वी कसं डॉक्टर, इंजिनियर, वकील असं व्हावं. आता त्याचं आणखीन एक झालं की IT व्हावं. आणि त्याच्यासाठी एवढे प्रयत्न की मुलगा हुशार आहे, मग त्यांनी हेच केलं पाहिजे. आणि मग तेव्हा मात्र असं वाटतं की बालपण विसरत आहे.
आता तुम्ही जर निंगळ क्षेत्राचे बघितलं की बरेच असे आहेत कलाकार, म्हणजे तबलावादक, गायक किंवा कोणी, ते इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत किंवा नाटकामध्ये काम करणे असेल, चिकार आहेत, पण ते झाले, ते कदाचित पालकांमुळे झाले असेल, पण ते झाले, पण त्यांची मूळ आवड कलाकार ती नाटक असेल, संगीत असेल, ती त्यांनी जोपासली आणि ते प्रसिद्ध झाले. त्यामुळे बालपण आणि तो कलाकार कायम खरोखर बालपणच असतो. व्यवहार त्याला फार कळतातच असं व्यवहार नाही. भाव तिथे काही हां, नसतो. म्हणजे कळतातच असं नाही. कुठल्याही भूमिकेमध्ये हे मला वाटतं लागू आहे. तेव्हा कलाकार ते पालकाने लक्षात ठेवायचं की त्यांना कंपल्सरी करायचं, त्यांच्यावर दर्पण राहते मुलांवर. जे बालपण विसरतात ते ह्या कला सोडून जी क्षेत्र आहेत त्याच्यात ते बालपण विसरतात. नक्कीच. आत्ता जसं काकांनी आपल्याला सांगितलं की आता हे कलाकारांच्या बाबतीत झालं, उद्या मी म्हणेन पुढे जाऊन व्यवसाय सुद्धा, एखाद्याला नाही कला आवडत, नाही बाकी आवडत, पण त्याला खूप वाचायला आवडतं, त्याला त्याची स्वतःची काहीतरी स्वप्न असू शकतात, माझा ऑफिस असावं, माझा बिझनेस असावा, मी नोकरीच करणार आहे, हे जे काही असेल ती त्याची जी आवड आहे, आपल्या पाल्याची जी आवड आहे ती लक्षात घेऊन त्याच्याप्रमाणे जर त्याला आपण प्रोत्साहन दिलं तर जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं यश जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसतं. हेच मला वाटतं एक संदेश पालक म्हणून हा खूप चांगला आहे, कारण आपण आपल्या आवडीनिवडी की मला हे करायचं होतं, मला ड्रॉइंग आवडत होतं, मला नाही जमलं, म्हणजे माझ्या मुलाच्या रूपाने मी ते बघतोय. हे कुठेतरी आपण बऱ्याचदा असं करतो, मला डॉक्टर व्हायचं होतं, माझ्या परिस्थितीमुळे मला जमलं नाही, आता आम्ही छान कमवतोय म्हणून माझ्या मुलाला मी डॉक्टर करतो. पण ह्या सगळ्यामध्ये त्याला ते चालतंय का, त्याला ते आवडतंय का, हे जर बघितलं तर मग या सगळ्याप्रमाणे जसं काका म्हणतात की मग मुलांचं बालपण तिथे कुठेही हरवत नाही, ते सगळं आहे तो क्षण जगून घेतात, कारण त्यांना आवडीचं क्षेत्रामध्ये त्यांना त्यांचं काम करायला मिळालेलं असतं. खूप छान संदेश तुम्ही या माध्यमातून दिला, खरंच खूप छान वाटलं मला. गंगा, खरंच तुझ्याशी गप्पा मारून सुद्धा खूप छान. आई बाबा दोघंही आज इथे आपल्याला लाभले आणि त्यांच्याबरोबर खूप छान गप्पा मारता आल्या. आपण पुढच्या भागात पुन्हा एकदा असेच भेटणार आहोत. एक नवीन मैत्रीण आपल्यासोबत असणार आहे. ती काय आहे, तिचं क्षेत्र काय आहे किंवा तिचा वेगळा असा प्रवास काय आहे हा जाणून घेण्यासाठी आमच्या नोवा टेक्नॉलॉजीज या चॅनलला मात्र लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या मनातील रामलल्ला हे अयोध्येला आलेले आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांच्यासाठी मी एक भजन म्हणण्याचा प्रयत्न करते. राम जपावा पूजावा, राम आचरावा, राम जपावा पूजावा, राम आचरावा. आस धरावी सद्वचनाची सोडून दांभिक भावा, आस धरावी सद्वचनाची सोडून दांभिक भावा. राम जपावा पूजावा, राम आचरावा, राम जपावा पूजावा, राम आचरावा. चरित्र रामाचे रामाचे दिव्य अलौकिक साचे, गुण सात्विक सात्विक तेज जणू सूर्याचे. श्रीरामाच्या चरण धुळीचा तिलक कपाळी लावा, श्रीरामाच्या चरण धुळीचा तिलक कपाळी लावा. राम जपावा पूजावा, राम आचरावा, राम जपावा पूजावा, राम आचरावा. मूर्ती रेखीव 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 संगम रवरी, होते नेत्राला नेत्राला अक्षय सुखकारी. दीप निरांजन लावून हृदयी भक्ती सुगंध भरावा, दीप निरांजन लावून हृदयी भक्ती सुगंध भरावा. राम जपावा पूजावा, राम आचरावा, राम जपावा पूजावा, राम आचरावा. गोरे सात्विक सात्विक उष्टियली तळीने, गोरे उष्टीच उष्टीच अर्पियली शबरीने. भाव भक्तीचा भक्तीचा ओळखला रामाने, भक्ती उमलते जेथे राम तेथेची जाणावा,
भक्ती उमलते जेथे राम तेथेची जाणावा राम जपावा तुझावा राम आचरावा राम जपावा तुझावा राम आचरावा आस धरावी सद्वचनाची सोडून दांभिक भावा आस धरावी सद्वचनाची सोडून दांभिक भावा राम जपावा